नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. दुबेच्या ऑफिसमध्ये सुनील बसला होता. दुबेचं छोटं असलं तरी वेल फर्निश असं रिअल इस्टेटचं ऑफिस होतं. दुबेजी, मला साधारण 3ऱ्या मजल्यावरती 2 BHK हवा आहे. सुनील भाऊ, तुम्ही काळजीच करू नका. असा शानदार फ्लॅट देतो मी तुम्हाला की तुम्ही एकदम खुश होऊन जाल. मी नाही हो, आमच्या मॅडम खुश व्हायला पाहिजेत. दुबे हसला. अहो, त्याची तुम्ही काळजीच करू नका. भाभीजी एकदम खुश होतील. पश्चिमेकडे मोठमोठ्या खिडक्या असलेला फ्लॅट मी तुम्हाला देतो. तुम्ही भाभीजींना घेऊन या तुम्हाला साईट दाखवतील. कधी जायचं सांगा. थांबा, त्यांना फोन करतो. सुनील फोन लावतो, परंतु तिचा फोन एंगेज येत असतो. तो दुबेकडे वळून म्हणाला, कॉल एंगेज येतोय. ठीक आहे, थोड्या वेळाने पुन्हा करू. दुबे एकदम बोलका माणूस होता. तो उत्तर प्रदेशचा असला तरी मराठी छान बोलायचा. काय पोरबाळ किती होतील? सुनील हसला. अहो दुबेजी, फ्लॅट घेतल्यावरती आम्ही लग्न करणार. मग दुबे काहीसा संशयानं पाहायला लागला. त्यावर सुनील हसला. अहो दुबेजी, माझं दुसरं लग्न आहे. दुबे व्यावहारिक माणूस होता. तो उसनं अवसान हाणून हसत म्हणाला, अहो मग तुम्हाला आमच्याकडून डबल शुभेच्छा. एक फ्लॅट घेतल्याबद्दल आणि दुसऱ्या लग्नाच्या. आणि सुनीलजी, नवीन जोडप्यासाठी आमची कंपनी फारच लकी आहे. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त व्यवहार करा. हो, ते करायचंच आहे. फोन लावण्याचा तो पुन्हा प्रयत्न करतो. फोनची रिंग वाजते, परंतु तिकडनं काही फोन उचलला जात नाही. तो वैतागतो. साहेब, असू द्या, नंतर फोन करून मला सांगा. मी तुमच्या आवडीचा फ्लॅट राखीव ठेवतो. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. असं म्हणून सुनील ऑफिसच्या बाहेर पडला. इकडे कायरा ऑफिसमध्ये शिरताच तिला एक वेगळी शांतता जाणवली. तिने सखारामला आवाज दिला. सखाराम, सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुम्हाला माहीत नाही? नाही. अरे सांगितलं तर कळेल ना. मॅडम, देशपांडे सरांची तब्येत ठीक नाही, ते ॲडमिट आहेत. अरे, हे कसं झालं? तिच्या चेहऱ्यावरती दुःखाचे भाव उमटले. आज सकाळी त्यांना चक्कर आली आणि ते पडले आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते? रामानंद हॉस्पिटल. ओके, तुला आता काही काम आहे का? तसं महत्त्वाचं काही नाही. मग चल माझ्यासोबत, आपण सरांना भेटून येऊ. चला. कायरान ऑफिसमधील स्टाफला आम्ही जाऊन येतो, तुम्ही लक्ष ठेवा आणि काही लागलं तर फोन करा असं सांगून ते बाहेर पडले. बाहेर नुकतीच पावसाची रिमझिम सुरू झाली होती. त्यांनी रिक्षा पकडली आणि ते हॉस्पिटल रामानंदकडे निघाले. वाटेमध्ये कायराच्या मनात अनेक विचार येत होते. देशपांडे सर तिच्यासोबत चांगले वागले होते. सुनीलला ते आवडत नव्हतं, परंतु तिला त्यांच्या वागण्यामध्ये काहीही चुकीचं जाणवत नव्हतं. ते फक्त तिच्याशी जवळीक साधायला पाहायचे, परंतु ती हुशार होती. तिनं त्यांना जास्त जवळ कधी येऊच दिलं नाही. त्यांनी मात्र तिचा राग न धरता तिला प्रमोशन केलं होतं. हे सारं आठवलं तशी ती काहीशी भावनिक झाली. मॅडम, आलो हॉस्पिटल, तेवढ्यात सखाराम म्हणाला. मग त्यांनी रिक्षा सोडली आणि ते आतमध्ये शिरले. आतमध्ये स्वागत कक्षामध्ये तिनं विचारपूस करताच तिला पहिल्या मजल्यावरती जायला सांगितलं. ते दोघेही वर आले. नर्सनं त्यांना रूम दाखवत ते आतमध्ये शिरले, तर आतमध्ये देशपांडे सर झोपलेले होते. त्याची चाहूल लागताच ते उठले. कायरा, ये, मला वाटलंच तू येशील. बस. कशी आहे तब्येत? ठीक आहे. तसा मला काही जास्त प्रॉब्लेम नव्हता, परंतु यांनी ॲडमिट केलं. तुम्हाला चक्कर आली होती ना? हो, थोडा अशक्तपणा वाढला होता आणि डायबिटीस आहे, त्यामुळेच झालं हे सगळं. सर, काळजी घेत चला. तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही. तसं काही नाही, पण आता वय वाढलंय, त्यामुळे हे आजार डोकं बाळ काढणारच. कायरा सरांचा चेहरा निहाळत होती. ते क्षीण झाले होते. चेहऱ्यावरती थकवा दिसत होता. तितक्यात तिचा फोन वाजायला लागला. तिनं पाहिलं तर सुनीलचा फोन होता. तिनं फोन उचलला नाही. 1-2 वेळा फोन आला, परंतु तिनं फोन सायलेंट करून ठेवला होता. परिणामी फोनचा आवाज येत नव्हता, परंतु व्हायब्रेशनमुळे तिला फोन आल्याचं जाणवत होतं. कायरा,
तू आल्यानं मला फार बरं वाटलं. सर, आता इथे तुमची काळजी घ्यायला कोणी आहे? नर्स आणि डॉक्टर आहेत ना. ते तर आहेच, पण घरातलं कोणी? नाही, कोणी नाही. ते अमेरिकेमध्ये असतात. त्यांना इकडे यायचं म्हणजे फार खर्च आहे. मग सर, तुमची काही हरकत नसेल तर मी थांबू का? देशपांडे सर भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. थँक्यू कायरा, पण तू थांबण्याची गरज नाही. तुझी गरज ऑफिसमध्ये जास्त आहे आणि तसं काही लागलं तर डॉक्टर सांगतील तेव्हा मी तुला कळवेल. बरं ठीक आहे सर, आता मी निघू? हो, आणि ऑफिसचं सगळं आता तूच पाहायचं आहेस. येस सर, काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. त्यानं तिचा हात हातामध्ये घेतला. त्याच्या स्पर्शामध्ये तिला मायेचा ओलावा जाणवला. आतापर्यंत तिला सुनीलनं सांगितलेल्या गोष्टी देशपांडे सरांपेक्षा वेगळ्या वाटत होत्या. तिला आता देशपांडे सरांबद्दल आदर वाढायला लागला होता. ती भावनिक अवस्थेमध्येच हॉस्पिटलमधून बाहेर पडली. बाहेर आल्यावर तिनं सुनीलला फोन लावला. रिंग वाजत राहिली, परंतु त्यानं फोन नाही उचलला. थोड्या वेळानं तिनं पुन्हा फोन लावला. आता तिलाही राग यायला लागला होता. तितक्यात त्यानं फोन उचलला. ती चिडलेलीच होती. स्पष्ट सांग की फोन करू नकोस, मी नाही करणार. तोही चिडला होता. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. काय झालं? अगं, मी केवढे फोन केले, उचलला का नाहीस? ती आता शांत झाली. अरे, मी अडचणीत होते, नाही घेऊ शकले. पण मी लगेच बाहेर आली आणि तुला फोन केला तर तू उचलला नाहीस, म्हणून मला राग आला. ती थांबली. बरं, कुठे भेटतोस? ये शोलेला, जरा मोकळ्या हवेमध्ये बसू. ठीक आहे, येते संध्याकाळी, असं म्हणून तिनं फोन कट केला. आता तिच्या मनामध्ये अनेक विचार येत होते. तितक्यात ऑफिस आलं. सखारामला तिनं पुढं पाठवलं. सखाराम ऑफिसमध्ये काय चाललंय याची बातमी तिला देत असे. ती ऑफिसमध्ये येताच ऑफिस शांत झालं. आता तिला ऑफिसमधील सारे घाबरत होते. ती येताच सखाराम तिला पाणी घेऊन आला. सखाराम, जरा एक कप चहा आणशील का? जरा डोकं दुखतंय. सखाराम चहा आणायला गेला आणि ती आपल्या कामाकडे वळाली. तर मग मित्रांनो, आता देशपांडे खरंच आजारी पडले आहेत की नाटक करतायत माहीत नाही. हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या भागांमध्ये नक्कीच जाणून घेऊ की नक्की काय गौड बंगाल आहे यामागे, आणि आता पुढे नक्की काय होणार हेही जाणून घेऊयात. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.